नमो नमः फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खानदेशी स्पेशल कळण्याच्या पुऱ्या आणि भरीत. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथे एक मोठंसं वांगं अगदी मस्तपैकी छान कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथे मिरच्या भरलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, हे जे वांगं आहे त्याच्यामध्ये मिरच्या भरून मी आता ते फ्रायला लावलेलं आहे. आपल्याला हे गॅसवरती छानपैकी असं वांगं भाजून घ्यायचं आहे. हे वांगे सगळ्या पद्धतीने भाजून घेतलं की त्याच्यामध्ये भाजलेल्या मिरच्या आणि ते वांगं वन बाय वन मी आता खाली काढून घेतलेलं आहे. तर हे जे वांगं आहे ते भाजल्यानंतर त्याच्यावरचं जे कवर आहे किंवा जी जळलेली साल आहे ती काळी साल आपण काढून टाकणार आहोत आणि असं मस्तपैकी आपलं मऊसूत झालेलं जे वांगं आहे ते वांगं आपण कट करून घेणार आहोत भरितासाठी. पण ते कट करण्यापूर्वी इथे गॅसवरती मी ठेवलेला आहे एक टोमॅटो, वांगं, कोथिंबीर आणि कांदा आणि ह्या सगळ्याचं आपण बनवणार आहोत भरीत. दुसऱ्या बाजूला मी इथं कळण्याचं पीठ मळलेलं आहे. जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना, अगदी तसंच पीठ मी मळून ठेवलेलं आहे. चला आपल्या भरताची फोडणी तयार करूयात. त्यासाठी मी एका मातीच्या भांड्यात घेतलेलं आहे थोडंसं राई, जिरे आणि मस्तपैकी ते तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा. बऱ्याच ठिकाणी हा कांदा कच्चासुद्धा घालतात भरीतामध्ये, पण मग तो कचकच लागतो त्यामुळे इथे मी हलकासा परतून घेतलेला आहे. फार आपल्याला या कांद्याला परतायचं नाही. तर त्यानंतर आपण बारीक केलेला जे वांग्याच्या फोडी होत्या ते वांगं आणि कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं आपण घालून आपलं भरीत रेडी केलेलं आहे. तर कळण्याच्या पुऱ्यांचं जे आपण पीठ मळलं होतं त्या पिठामध्ये मी 2 चमचे मोहन घातलं होतं, म्हणजे हलकंसं त्या ज्या पीठ आहे ते छानपैकी पुऱ्या फुगतील. आणि हे आता पीठ बघा आपलं जसे आपण जनरली वडे करतो त्या पद्धतीने ह्या पुऱ्याचं पीठ आपण मळलेलं आहे आणि त्या पुऱ्या आपल्याला तेलामध्ये छानपैकी डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत. आपण आपल्या रेग्युलर पुरी जशी बनवतो अगदी त्याच पद्धतीने कळण्याची पुरी मी इथे बनवून घेतलेली आहे. ॲक्च्युली कळण्याचं पीठ म्हणजे ज्याच्यामध्ये जे काळे उडीद असतात ना, सालीसकटचे उडीद आणि ज्वारी ह्या दोन्हीचं मिळून खानदेशामध्ये जे पीठ बनवतात ते त्याला म्हणतात कळण्याचं पीठ. तर ह्या कळण्याच्या पुऱ्या किंवा याच्या भाकऱ्या आपल्या भरितासोबत एकदम टेस्टी लागतात. तर बघा आजची स्पेशल डिश तयार आहे. ताक, कळण्याच्या पुऱ्या, वांग्याचं भरीत आणि मिरची आणि शेवग्याची आमटी.